लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. संत सेवालाल महाराज जयंती वाद अधिकच पेटला. पत्रकार परिषदेत नरेंद्र जाधव यांचा पत्रकारांना प्रश्न, कुठे गेली हो तुमची पत्रकारिता? बातमी पुसद येथून. पुसद शहरात संत सेवालाल महाराज जयंतीच्या आयोजनावरून उसळलेल्या वादाला पत्रकार परिषदेत नवे वळण मिळाले. जयंती रॅली न काढल्याच्या मुद्द्यावरून काही युवकांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्याकडून जाहीर माफीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. सोशल मीडियावरही या मागणीची जोरदार चर्चा रंगली. मात्र या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी बंजारा समाजातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन ठाम भूमिका मांडली. समाज प्रतिनिधींनी आरोपांचा जोरदार इन्कार करत स्पष्ट शब्दात सांगितले की 550 युवक म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. शहरासह विविध भागात जयंती उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रॅली निघाली नसल्यास त्यामागे समितीतील समन्वयाचा अभाव कारणीभूत असू शकतो असे नमूद करत नाईक परिवारावर झालेले आरोप राजकीय हेतुपुरस्पर असल्याचे त्यांनी ठामपणे मानले. बेजबाबदार वक्तव्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. पत्रकार परिषद सुरळीत सुरू असताना कोणत्याही नरेंद्र जाधव अचानक मंचासमोर येत माईक हातात घेतल्याने वातावरण ढवळून निघाले. त्याचवेळी व्हिडिओ व्हायरल प्रकरणाशी संबंधित युवक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत असताना गोंधळ उडाला. आयोजकांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व संबंधितांना सभागृहाबाहेर नेले. आयोजकांनाच लक्ष करत ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. पत्रकारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत तहसीलदारांनी पायात चप्पल घालून संत सेवालाल महाराजांना हार अर्पण केला होता. त्यावेळी माध्यमे कोठे होती असा सवाल उपस्थित करीत पत्रकारांवर निष्क्रियतेचा विनाकारणचा ठपका ठेवताच त्या घटनेवर माध्यमांनी निर्भीड वृत्तांकन केले होते. याची ठाम आठवण पत्रकारांनी जाधव यांना करून दिली असे प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी ठणकावून सांगितले. अखेर आयोजकांनी जाधव यांच्याकडील माईक काढून घेण्यात आला. या अनपेक्षित प्रकारामुळे पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषद बहिष्कृत करण्याचा इशारा देत निघून जात असतानाच गंभीरता लक्षात घेऊन आयोजकांनी जाहीर माफी मागत पत्रकारांचा सन्मान राखला आणि वातावरण शांत केले. पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळामुळे चांगली चर्चा चर्चिल्या जात आहे. आपण या ठिकाणी आजकाल आणि परवा नव्हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाईक परिवारच, इंद्रनील नाईकच आणि मोहिनी नाईकच. हे का होता? हे का होता? का स्पष्टीकरण देताय तुम्ही? गरज नाही श्रीराम मामा, गरज नाही. कारण मागच्या काही काळापासून ज्या सातत्यानं हीच ती मोहिनी नाईक आहे, बंजारा समाजाची हेच मुलगी कलेक्टर झाली. उद्या आहे सोलापूर, किती किलोमीटरचा अंतर आहे. श्रीकांत जवान त्याचे साक्षी आहे. सोलापूरला जाऊन त्याची साक्षी कर. दिवसा घडी त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या टीम मध्ये करतो. 5-5, 6-6 घरांची वास्तू असतील. बंजारा समाजाच्या तांड्यावाड्या परिस्थितीत त्या ठिकाणी एकेका घराची 13वी असेल, एखाद्याची 5वी असेल आणि ही जी अवेलेबिलिटी असणार पुस्तकाच्या फोनवर बोलणं एखाद्या नेत्याचा गुन्हा आहे. आम्हाला त्या पत्रकारांना हे प्रश्न विचारायचा आहे. याच पुष्पवंती नगरीमध्ये याच प्रशासनाचा प्रतिनिधी असलेल्या तहसीलदार साहेबांनी चोऱ्या सकट सेवालाल महाराजांची पूजा केली. कुठे गेली तो तुमची पत्रकारिता? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.